पोलीस मेडिकल चेकअपसाठी नेत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, काय सांगाल? सध्या मेडिकल चेकअपसाठी खोक्या भोसलेला नेलं जात आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच खोक्या भोसलेला प्रयागराज इथून अटक केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मार्गे शिरूर कासार या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता की शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये खोक्या भोसलेला न्यायालयासमोर हजर करण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात नेण्याआधी आरोग्य तपासणी करावी लागते। तीच आरोग्य तपासणी करण्यासाठी सध्या जे पोलिसांचं ही जी गाडी आहे ती रुग्णालयाच्या दिशेने निघालेली आहे आणि त्या ठिकाणी खोक्या भोसलेची आरोग्य तपासणी होऊ शकते आणि त्यानंतर खोक्या भोसलेला तातडीने न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं। खोक्या भोसलेने जे अनेक गुन्हे केलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण जे आहे ते गेल्या 8 दिवसापासून चर्चेत राहिलेलं होतं आणि ही सगळी चर्चा झाल्यानंतर 6 दिवस खोक्या भोसले जो आहे तो फरार होता आणि 6 दिवसानंतर खोक्या भोसलेला प्रयागराज इथून अटक करण्यात आली। प्रयागराज इथून वाराणसी आणि वाराणसीवरून खोक्या भोसलेला छत्रपती संभाजीनगर मार्गे बीडला आणण्यात आला। आपण बघू शकता की पुढे हे रुग्णालय आहे आणि रुग्णालयामध्ये खोक्या भोसलेला सध्या आणण्यात आलेला आणि याच ठिकाणी खोक्या भोसलेची आरोग्य तपासणी होणार आहे। हे शिरूर कासार न्यायालयाचं उपजिल्हा शिरूर कासार तालुक्याचं उपजिल्हा रुग्णालय आहे ज्या ठिकाणी खोक्या भोसलेला आणण्यात आलेला आहे। खोक्या भोसलेला आता आपण जर बघितलं तर बाहेर काढण्यात येत आहे। आरोग्य तपासणी त्याची या ठिकाणी होणार आहे आणि हे बघू शकता आपण दृश्य की खोक्या भोसलेला सध्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी त्याची आरोग्य तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। या ठिकाणी सगळे कर्मचारी आरोग्याचे कर्मचारी आलेले आहेत आणि त्याची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये खोक्या भोसलेला जे आहे ते नेण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता त्याची आरोग्य तपासणी होईल आणि आरोग्य तपासणी झाल्याबरोबर तातडीने त्याला न्यायालयामध्ये घेऊन जाणार आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर रुग्णालयामध्ये त्याची तपासणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचे सगळे तपासणीचे रिपोर्ट सुद्धा न्यायालयामध्ये हजर केले जाऊ शकतात आणि त्यानंतर खोक्या भोसलेला पोलीस कोठडी मिळू शकते। ही पोलीस कोठडी मिळाल्यानंतर खोक्या भोसलेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जाणार आहे। अगदी नक्कीच दत्ता, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। सध्या आपण पाहतोय खोक्या भोसलेला वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा उप रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे आणि त्याची आता मेडिकल चाचणी होणार आहे। त्यानंतर आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि कोर्टाच्या निर्णयानंतर पुढे काय होतंय त्याचे सगळे अपडेट्स TV9 मराठी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहिली। सतीश उर्फ खोक्या भोसलेला आता शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणलं गेलं होतं। त्यानंतर आता त्याला मेडिकल चेकअपसाठी इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणलं गेलं। त्याचीच ही दृश्य सध्या आपण TV9 मराठीवर पाहतोय। वैद्यकीय चाचणीनंतर त्याला पुन्हा एकदा शिरूर कासार पोलीस ठाण्यात नेलं जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे कोर्टाकडून पोलीस आता खोक्या उर्फ सतीश भोसलेची पोलीस कोठडी मागणार आहे। त्यामुळे आता कोर्ट या संदर्भात काय निर्णय देतं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर खोक्या उर्फ सतीश भोसलेनं पैसे उधळल्याचा या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाला होता। यासोबतच त्याचं अनधिकृत घर वन विभागाच्या जागेवर होतं जे कालच जमीनदोस्त आहे। यासोबतच तो हरणाची शिकार करून ते मांस खातो असा सुद्धा आरोप काहींनी केला होता। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्याच्यावर 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्या गुन्ह्यांच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे। दरम्यान महत्त्वाचं म्हणजे आज कोर्टात त्याला हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढे काय समोर येतं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या हा सतीश सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे आणि त्यावरून काही वाद प्रतिवाद दावे प्रतिदावे सुद्धा झाले होते। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सतीश भोसले संदर्भात कोर्टाचा निकाल काय असेल, निर्णय काय असेल तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय सतीश उर्फ खोक्या भोसलेला ज्यावेळी मेडिकल चाचणीसाठी इथे आणलं गेलं होतं, शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलं होतं, त्याची ही थेट दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय।